पेण पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व सिद्ध केले असून आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील यांच्या पत्नी स्मिता प्रमोद पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने सभापतीपदी निवड करण्यात आली, तर उपसभापतीपदी संजय डंगर यांची घोषणा करण्यात आली। यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी भेटून शुभेच्छा दिल्या। पंचायत समितीवर भाजपचे एकूण 8 सदस्य निवडून आल्याने एक हाती सत्ता प्रस्थापित करण्यात आली। गटनेते विवेक म्हात्रे आणि इतर सदस्यांनी निर्विवादपणे सभापती पदाला होकार दिला। तसेच तरुण तडफदार सुशिक्षित नेतृत्व असलेले संजय डंगर यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ घातली आहे। यावेळी नवनिर्वाचित सभापती स्मिता पाटील यांनी बोलताना सांगितले की मला वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करणार असून माझ्यासोबत सर्व सदस्य देखील मला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यानंतर गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता पार्टीतर्फे आणि वरिष्ठ नेता त्यांच्यातर्फे आम्हाला सर्वांना पक्षाने संधी दिली आहे। सगळे पदाधिकारी आपले सर्व जे निवडून आलेले पंचायत समितीचे मेंबर ते सगळे आभार मानत आहेत आमचे ज्येष्ठ नेत्यांचे, धारप साहेब, धैर्यशील दादा पाटील, रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व घडवून आणलं आहे। वरतून आपल्याला आदेश आहे त्याप्रमाणे आपण काम करू आणि जनतेच्या हितासाठी सर्व काही करणार आहोत आणि सगळे सदस्य आमच्या सोबतच आहे आणि त्यांना घेऊनच आपण पुढची वाटचाल करू। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या माध्यमातून आज येथे सभापती आणि उपसभापती याची निवड झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचं आज पेण पंचायत समितीमध्ये कमळ फुललेलं आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व असणारे फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असतात। परंतु पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार धैर्यशील दादा पाटील, आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि आमचे या रायगड जिल्ह्याचे प्रमुख धारप साहेब यांच्या मार्गदर्शनाने येथील कार्यकर्ते काम करत असतात आणि आमच्या सर्व पक्षाच्या जबाबदारीनं ही जनतेने आमच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आणि जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू, एवढं मात्र आम्ही सांगू इच्छितो। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।